मित्रो, आज आपण मोरगावच्या मैदानात आहे. मोरगावच्या मैदानात पंचम क्रमांकाचा मानकरी रुद्रा आणि त्याचा टीम बरोबर आहे. नमस्ते सेठ. नमस्कार. आपली ओळख द्या आणि पहिल्याची ओळख द्या मला. माझं नाव ओंकार बोळेकर. बैलाचं नाव आहे रुद्रा. मालकांचं नाव? मालकांचं नाव चैतन चव्हाण बुलढाणा आणि पप्पू शेट आलगुडे राजगड वेल्ला. बरं, म्हणजे आता पप्पू शेटकर बैल आहे. हां, त्यांच्या घरी. आज एक्का आणि रुद्राची गाडी कशी पळाली? चांगली पळेल. तिन्ही फेरे चांगली गाडी पळाली. गटाला चांगली सुट्ट्या राहिली. सेमीला पण बऱ्याच अंतराने गाडी राहिली. फायनलला थोडी आमची गाडीत अडकली खाली, त्यामुळे थोडंसं बैलाला प्रॉब्लेम झाला एक्काला. त्यामुळे गाडी 5 नंबरला उतरली. नाहीतर गाडी पहिल्या 3मध्ये नक्कीच उतरली असती. आणि तिन्ही फेरे कडं नाही पळाला? तिन्ही फेरे 2 फेरे 7 नंबर तासावरनं पळालो आम्ही. गटाला तर इकडून ह्या कडाने पळालो. बैलावर गाडी नव्हती. हो, कडनी पळा. अजून रुद्राविषयी काय सांगाल आता? रुद्राविषयी आता सांगण्यासारखं काहीच नाही. दोन्ही आता झालेलं आहे. हिंद केसरी मैदानात बैल राहिलेलं आहे. असं तर थोडंसं आमचा फायनलला थोडा प्रॉब्लेम. 6 मैदान झाली, त्यापैकी 4 मैदानात बैल राहिला आहे फायनलला. बरं, आता सध्या बैल पप्पू शेट वेल्लेला? हो, राजगड वेल्ला. राजगड वेल्ला? हो, तिथंच असतो. हो, घरी असतो. तिथूनच नियोजन करतात? हो. नियोजन सगळं पप्पूकडे असते? हो, पप्पू शेट करतात. हे नवनाथ भाऊ आहेत, ते सिद्धू हत्तीकाळे आहेत, काय बरीच लोक आहेत. ते शिंदेवाडीकर आहेत. सगळे आपले मित्रमंडळीच आहेत. सगळे दादा बिलरे आहेत. बरं, रुद्रा दोन्ही खांदी पळतोय का? दोन्ही खांदे बैल आतून पळतो. आतून पळतो? हो, आतून. हां, अजून काय सांगाल त्याच्याविषयी? काय नाही, बैल आपला मापाला छोटा आहे, पण अंगात दमक बैलाच्या भरपूर आहे. चांगल्यांची बी गाडी मारू शकतो बैल. आज बी चांगल्या सेमी जे महाराष्ट्रात टॉपला पळतात त्यांची गाडी मारायची बैलाची ताकद आहे. फक्त बैलाला बैल लागला पाहिजे. बैल अशी मूर्तीला राहणार. मग पायऱ्यासाठी काय अडचणी? पायऱ्यासाठी पहिली अडचणीत होती. आत्ता काय नाही, बैल पळतोय त्यामुळं येतात फोन सगळ्यांचेच. आम्ही ज्यांना बैल मागितले ते पण आता फोन करतायत पायऱ्याला. देऊ आम्ही पण, देणार प्रत्येकाला बैल. त्यांनी नाही दिला तरी आम्ही देणार आहे. आजच्या गोलाला अजून आपण येते? हो, आता करतायतच. मैदानात काही जण भेटले, करू म्हटलं. 100% नियोजन होईल प्रत्येकासोबत. बरं, तुम्ही मयूरशोरच्या मयूरशोर म्हणजे मयूरेश्वरच्या भूमीत आला. हो, आणि गणपतीने तुम्हाला गुलाल दिला. हो. नाही, आता एक काका आहेत, आम्ही सकाळी इथं आलो, ह्यांनी आम्हाला इथं बैल बांधून दिला. बरं, आता काय कोणाच्या घरासमोर कोण बैल बांधून देत नाही, त्यांनी दिला. पण त्यांनी सांगितलं होतं की तुमचा बैल 100% गुलालात राहील, आणि बैल राहिला. त्यांचा आभार आहे आम्ही. एक त्यांना बी विचार की आपल्या दारात बैल आला तर गुलाल होऊन जा. हो, नाही, त्यांचा बी आभार आहे ना. मग त्यांनी सांगितलं सकाळी की तुमचा बैल गुलाल करेल 100%. आणि केला. हो. पप्पू शेठ, मला पुन्हा एकदा थोडंसं रुद्राविषयी माहिती सांगा. रुद्रा कसा आहे, कोणाचा आहे, काय? रुद्रा आपला एक मित्र आहे बुलढाण्यातला, ओमकार खेडेकर. आणि चैतन राठोड म्हणून एक जोडीदार आहे, त्यांचा बैल आहे. तो बैल आपल्याकडे उतरवतात इकडं. मग त्यांच्याकडे जी बैल येतात ती बैल आपल्याकडे उतरवतात पहिले इकडं. हां, आणि बैल आपल्याकडे आला की 100% गुलाला जातो, त्यांना माहिती आहे. मग आता 3-4 वर्ष झाली त्यांची बैल आपण पळवतो या. हां, तर त्यांना बी माहिती आहे आपल्याकडे बैल आली की बैल 1 नंबरातच जातात थोडक्यात. बरं, रुद्राचा आता इकडचं गुलाल कुठं झालं? गुलाल इथं आपला पहिला चोराड्यात झाला. चोराड्यानंतर डायरेक्ट पेडगावला आम्हाला 2-3 मैदानं बैल हुलकावण्यात येत होता. सेमीला कुठं आमच्याकडून चुका व्हायच्या, बैलाकडून चुकी व्हायची. पहिले 2-3 मैदान आम्हाला हुलकावण्यात येत होता गुलालसाठी. पण बैलाने डायरेक्ट मोठा गुलाल आम्हाला डायरेक्ट हिंद केसरीच करून टाकलं. पेडगावमध्ये पहिलाच मोठा गुलाल दिला. पेडगावमध्ये कोण आहे ह्याच्याबरोबर? पेडगावमध्ये आपले अमोल नाळवडकर, सोनगावकरांचा त्रिशूळ होता. हो, म्हणजे 21 तारखेच्या मैदानात? हो, 21 तारखेच्या मोठं मैदान, आपलं हिंद केसरी मोठं मैदान पेडगावचं. आणि माळशिरसच्या मैदानात पहिला त्रिशूळ होता पहिल्या मैदानात. तेव्हा आमची गाडी सेमीला लागली 11 तारखेच्या मैदानात. 10 नंबर तासावर आम्ही सगळ्यांना टाकून पळत होतो. पण बाय चान्स आपली गाडी निकालात थोडीशी फसली. 2 नंबरला आम्ही टाकाटाकीत मार खाल्ला. म्हणजे चांगल्या गाड्या होत्या. हां, तर तिथं आपण क्वार्टर नव्हतं तिथं, पण थोडक्यात तिथं आम्ही क्वार्टरलाच उतरलो. आणि 16 तारखेच्या मैदानात फायनलच राहिलो माळशिरसमध्ये. परत आम्ही रायफल घातला. आमचं ते सिद्धू हत्तीकाळे आहेत, त्यांचा फोन आला मला. त्यांचा फोन येतो एव्हा पायऱ्याला. आपल्या ह्याची रायफल 81. हां, असा विषय बैल पळवायचा का त्या बैलात? म्हणलं चालतंय म्हणलं. आणि तिथं बी फायनलला राहिलो. कितवा नंबर झाला? तिथं आमचा 6वा नंबर झाला तिथं बी. हां, तिथं बी आम्ही 1 नंबर तासावणीच पळलो तिथं पण. हां, तिथं पण गाडी आपली शेवटपर्यंत गोलालापर्यंत पुढंच पळत होती 1 नंबरसाठी. पण काय होतं,
कड बैलाच्या नशिबातली कड जाईना अजून. थोडंसं पब्लिक असले थोडंफार फरक पडतो. हा थोडाफार फरक पडतो आणि बैलाच्या नशिबातली पहिली गोष्ट कड जाईना आपल्या. हां. आमच्या काय म्हणजे इकडच्या चर्चेतल्या बैला बरोबर पळतोय म्हणायचं. चर्चेत आतापर्यंत आपण बैल सगळ्या टॉपच्याच बैलात पळलो, एक पण हलक्या बैलात पळलो नाही. रामाशिडा असेल, शिरवळचा फाजिलराव असेल, रायफल असेल, ते त्रिशूळ असेल, आज शिव एक्का असेल. एक्का बी आता आहे तो 2-4 वेळा हिंद केसरी, मग तो पण काही हलका बैल नाही. बैल आतापर्यंत टॉपच्याच बैलात पळा, हलक्या बैलात बैल नाही पळवला. रुद्रा दाते कसा कडदाताला शिल्लक आहे बैल. बरं. आणि मग आता मला सांगा, आता पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो, दोन्ही खांदे आतूनच पोहोचते बैल? दोन्ही खांदे आतूनच बैल गाडी बांधूनच पळवतो आम्ही. आतापर्यंत ज्या बैलांना पळलोय त्या बैलांना गाडी बांधूनच बैल पळवलाय. बरं. पायऱ्यासाठी नियोजन करायचं झालं तर कॉल कोणाला करायचं? तुम्हाला करायचा. हो. तुमचा मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर 7038 28 25 27. अजून एकदा सांगा. 7038 28 25 27. मित्र उपकुशीतला कॉल करू शकता तुम्ही पायऱ्या संदर्भात. हां हां. बरं. आता तुमच्या टीमविषयी काय सांगा? नाही टीमविषयी आता सगळ्यांचंच आपल्याला सहकार्य असतंय. जोडीदारांचं आता यात बरीच नाहीत, जे आहेत हजर ती आता आहेत, त्यात बरेच पूर्ण आहेत तिथं. होय ना? हां बरेच टीमला आपली मोठी आहे. कामानिमित्त बाहेर गेलेले हां. गेले घरी, आम्हाला सगळं विषय नाही आमची बाकीची बी बैल आहेत 4-5, ती पण पळतात. असं काय नाही, 5-6 बैल आमचे आहेत. रुद्र आपलं ही मैदान मारणार इथलं. एक नंबर. काकांच्या धन्यवाद. नक्कीच येशील. हो. आणि रुद्रा आता चर्चेत आहे, गुलालात आहे. नाही चर्चेत आता झेंडे यादव त्या दिवशी आम्हाला बोलले, हे बैलाला आम्ही भूत म्हणूनच नाव ठेवलं याचं, बरं. राजगडचं भूत म्हणून. हां. हां मग आता बैल आपलं बैल आपला आत्ता ट्रेनिंगमध्ये 1 नंबरसाठी. मग बैलाला आपल्याला फोन येतात चांगलं, पण काय होतं विषय थोड्या अडचणी येतात पायऱ्याला, इकडे तिकडे चालतात. तेवढं चांगल्याला 1 नंबरसाठी बैलाला बैल भेटत नाहीत. ते होत 1 नंबर होत राहतं, पण 23 तारखेला नक्कीच मोठा धमाका होईल आपला. होईल ना? हां निश्चित तुमच्या शब्दाला यायचे असेल. आणि रुद्राला आणि तुमच्या संपूर्ण टीमला पुढील भावी काळासाठी शुभेच्छा असतील. आणि सतत तुम्ही आणि रुद्रा चर्चेत राहो, तुमची टीम आणि रुद्रा, आणि गुलालात राहो आणि चांगले चांगले गुलाल मिळवू, चांगल्या नंदींच्या बरोबर पळव, ही एक सदिच्छा असेल आमच्याकडून. आणि आपण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.